पुण्यातल्या कडक उन्हाळ्याला थंडगार करण्यासाठी पुण्यातले 5 सर्वात जुने लेजेंडरी ओजी आईस्क्रीम स्पॉट पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगणार आहे. आणि शेवटच्या स्पॉटला गवती चहा म्हणजे लेमन ग्रासची आईस्क्रीम भेटते. आपला पहिला स्पॉट आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर शिव कैलास यांच्याकडची कुल्फी विथ बासुंदी तर एकच नंबर आहे आणि इकडची लस्सी सुद्धा खूप जास्त फेमस आहे. दुसरा स्पॉट आपला पुणे कॅम्प मधला ग्रेट पुणा कोल्ड्रिंक हाऊस. इकडे गेल्यानंतर यांचा कोकटेल नावाचा प्रकार तर नक्की ट्राय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम, कुल्फी आणि फालुदा या तिघांचीही मजा घेता येते. अल्टिमेट टेस्ट आहे. तिसरा स्पॉट तर तुळशीबागेतलं सर्वात जुने कावरे कोल्ड्रिंक हाऊस. इकडे तर आईस्क्रीम खाल्ल्यावर एकदम फुल नॉस्टॅल्जिक स्टाईल फील येतो. आणि चौथा स्पॉट म्हणजे पुण्यातील सर्वात फेमस कुल्फी जिथे भेटते म्हणजेच आपली वृंदावन कुल्फी. यांच्याकडची तर मिक्स कुल्फी खाल्ल्यावर ह्याच्यात सगळ्या कुल्फींची मजा घेता येते. अशी कुल्फी खरंच पुण्यात कुठेच नाही भेटणार. लास्ट स्पॉट म्हणजे पुण्यातील सदाशिव पेठ मधले 75 वर्ष जुने राजा आयसेस. यांच्याकडे तर आईस्क्रीम बनवून सुद्धा भेटते. गेले 75 वर्ष लोक सकाळी दूध आणून देतात, साखर आणून आणि रॉ मटेरियल आणून देतात. त्याचं आम्ही आईस्क्रीम करून देतो. ते स्वतःच आणि स्वतःच्या घरचं घरगुती पद्धतीचं होतं. लेमन ग्रास म्हणून एक आमच्याकडे आईस्क्रीम आहे, युनिक आहे, ते पुण्यात कुठेच मिळत नाही. त्याच अशा वेगवेगळ्या आईस्क्रीम सुद्धा भेटतात. तर या सगळ्या स्पॉटची डिटेल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून असे कोणते पुण्यातले ओजी लेजेंडरी स्पॉट माहिती असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा.